हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन हा टॉपिक बघणार आहोत. टी वाय बी कॉम टॅक्सेशन सेमेस्टर 6साठी ॲप्लिकेबल असेल. तर काही महत्त्वाचा पॉईंट आहे तो मी आधी सांगतो आणि नंतर आपण प्रोसेस करू. तुम्ही नोटबुक जवळ ठेवायची आहे, कॅल्क्युलेटर जवळ ठेवायचं आहे आणि क्वेश्चन आणि सोल्युशन दोन्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सोबत कॅल्क्युलेशन पण करायचं आहे, तरच तुम्हाला लेक्चरचं बेनिफिट होईल. Write down the question and solution in the notebook and do the calculation on your own. फक्त व्हिडिओ बघितल्याने बेनिफिट होणार नाही. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचा एक प्रॉब्लेम बघितला आहे. तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये किंवा बी कॉमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन हा टॉपिक बघणार आहोत. त्याचा एक प्रॉब्लेम आणि सोल्युशन, स्ट्रक्चर आणि रेलिव्हंट जे प्रोव्हिजन असतील इन्कम टॅक्सच्या ते आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला आउटलाईन सांगून देतो की सोल्युशन कशा पद्धतीने करायचं आहे. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, प्रॉफिट दिलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला टॅक्सेबल बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड चेक करायची. त्यामध्ये एखादा आयटम इम्प्रॉपर किंवा इनकरेक्ट असेल इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्सनुसार तो डिसअलाउड करायचा, म्हणजेच ॲडबॅक करायचा. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला एखादा इन्कम असेल जो बिझनेस इन्कम नाही आहे तो रिमूव्ह करायचा, लेस करायचा. एवढंच याच्यामध्ये आहे. थोडक्यात आपण एक एक पॉईंट बघायचा, तो चेक करायचा, तो बिझनेसशी रिलेटेड आहे की नाही हे चेक करायचा आणि ॲड किंवा लेस करायचा. डेबिटला असेल आणि तो बिझनेसशी रिलेटेड नाही आहे तर ॲड करायचा. अँड जर तो क्रेडिटचा इन्कम असेल आणि जो बिझनेस इन्कम नसेल तर तो मायनस करायचा. एकदा मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवून देतो कशा पद्धतीचं आहे. कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ मिस्टर जो असेस असेल तो फॉर द असेसमेंट इयर 2026-27. आपल्या एक्झामसाठी जी एप्रिल 26मध्ये एक्झाम होणार आहे त्यासाठी असेसमेंट इयर 2026-27 पर्टिक्युलर रुपीज हे स्ट्रक्चर तुम्ही आखून घ्यायचं आहे. पहिल्याने तुम्ही लिहिणार नेट प्रॉफिट, त्यामध्ये काही गोष्टी ॲड होणार, काही गोष्टी लेस होणार. ठीक आहे. आणि आपल्याला फायनली इन्कम फ्रॉम बिझनेस मिळणार. काय ॲड होणार, काय लेस होणार ते आपण नंतर बघू. सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशनची सुरुवात करायची आपल्याला. तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असेल आणि खाली सांगितलं जाईल रिक्वायर्ड टू कॅम्प्युट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर द असेसमेंट इयर 2026-27. सगळ्यात पहिल्यांदा नेट प्रॉफिट पिकअप करायचा आहे. नेट प्रॉफिट 1,74,750. नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,74,750. तुम्ही नोटबुकमध्ये सोल्युशन माझ्यासोबत करायचं आहे किंवा नोट्स डाउनलोड करून सोल्युशन आणि क्वेश्चन दोन्हीही तुम्ही हाताने तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतरच व्हिडिओ बघा. सोल्युशन तुमच्यासमोर असलं पाहिजे. नेट प्रॉफिट नोट डाऊन केला. आता डेबिट साईड आपल्याला चेक करायची आणि एखादा एक्सपेन्सेस बिझनेसशी रिलेटेड नसेल किंवा तो इन्कम टॅक्सच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार जर डिसअलाउड असेल तर तो आपण ॲड करणार. थोडक्यात नेट प्रॉफिटमध्ये जर आपण एखादा आयटम ॲड केला तर काय होईल, प्रॉफिट वरती जाईल आणि बिझनेसचं इन्कम काय होईल, जास्त होईल. समजतंय. आपण तोच या ठिकाणी प्रोसेस बघतोय. पहिल्यांदा आपण अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय ते बघून घेऊया, ते वाचून घेऊ. पहिल्यांदा फॉलोइंग द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ बिझनेस ऑफ मिस्टर छगुराव शिंदे भोडेगाव फॉर द फायनान्शियल इयर 31 मार्च 2026. फायनान्शियल इयर कोणतं आहे, 25-26. बँक लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज. ठीक आहे, तुम्ही बिझनेस लोन जे घेतलेलं आहे ते बिझनेस पर्पजसाठी आहे. डेप्रिसिएशन अलाउड ॲज पर इन्कम टॅक्स 56-50. डेप्रिसिएशनवरती मार्किंग करून घ्या. इथं बघा डेप्रिसिएशन दिसतं, इथं पॉईंट नंबर 2 मी लिहिलेलं पण आहे, चेक करा. 2 नंबरची ॲडजस्टमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड ₹3,500 ॲज एक्सपेन्सेस फॉर सेलिंग हाऊसहोल्ड पर्पज. ॲडव्हर्टाइजमेंटला मार्किंग करून घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट बघा इथं दिलेलं आहे.
ॲडव्हर्टाइजमेंट याला तिथं पॉईंट नंबर 3 लिहून टाकले. ॲडजस्टमेंट सॅलरी इन्क्लूड ₹10,500 पेड फॉर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक म्हणजे घरगुती वैयक्तिक. सॅलरी जो एक्सपेन्सेस आहे त्याला मार्किंग करून इथं पॉईंट नंबर 4 लिहिलं. ठीक आहे. आता या अदर इन्फॉर्मेशनचा पॉईंट संपला. आता आपण काय करणार, एक एक पॉईंट चेक करणार आणि तो पॉईंट बिझनेसशी रिलेटेड आहे की नाही, एक्सपेन्सेस बिझनेसशी रिलेटेड आहे किंवा नाही ते चेक करणार आणि जर नसेल तर तो ॲड करणार. त्याच्या आधी मला तुम्हाला इन्कम टॅक्सच्या काही प्रोव्हिजन आहे त्या तुम्हाला दाखवून द्यायच्या आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती येऊ. ज्यावेळी तुम्ही बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करताय तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्सचे सेक्शन 28 to 44 RRB इथपर्यंतचे सेक्शन लक्षात ठेवावे लागतात. त्यामध्ये जर काही रिस्ट्रिक्शन किंवा डिसअलाउड पॉईंट सांगितलेले असतील ते आपल्या लक्षात ठेवतील. एक सेक्शन आहे सेक्शन 37 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. त्यामध्ये असं सांगितलं आहे तुम्हाला एक्सपेन्सेसचा बेनिफिट दिला जाईल. एक्सपेंडिचर इज अलाउड ॲज डिडक्शन इफ such expenditure is incurred for business purpose and this expenditure is not illegal or unlawful purpose. समजतंय तुम्हाला? कोणताही एक्सपेंडिचर जो बिझनेसशी रिलेटेड आहे आणि जो इल्लिगल नाही आहे, ज्याचा पर्पज अनलॉफुल नाही आहे, तो काय केला जाईल, तुम्हाला अलाउड केला जाईल. पण तुम्हाला एक्सपेंडिचर अलाउड केला जाणार नाही, शुड नॉट बी अलाउड इफ सच एक्सपेंडिचर इज ऑफ कॅपिटल नेचर. म्हणजे तो भांडवली स्वरूपाचा खर्च असेल आणि जो तुम्ही P&L ला ठोकला असेल तर तो अलाउड होणार नाही. त्याच पद्धतीने जर तो एक्सपेंडिचर पर्सनल नेचरचा असेल तर तो अलाउड होणार नाही. तो अलाउड होणार नाही. समजतंय तुम्हाला? एक्सपेंडिचर बिझनेसशी रिलेटेड पाहिजे, एक्सपेंडिचर इल्लिगल नको आहे. एक्सपेंडिचर जर कॅपिटल नेचरचा असेल, एक्सपेंडिचर जर पर्सनल नेचरचा असेल तर तो बिझनेस एक्सपेंडिचर मानला जाणार नाही, तो डिसअलाउड केला जाईल. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, पेमेंट मेड टू माफिया डॉन लाईक हप्ता ब्राईब नॉट अलाउड. तुम्ही एखादा हप्ता गोळा करणारा गुंड आहे आणि त्याला जर समजा पैसे दिले तर तो एक्सपेंडिचर मानला जाणार नाही. किंवा तुम्ही एखाद्या पोलिसाला किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला समजा ब्राईब दिली तर ती पण अलाउड केली जाणार नाही. तो काय आहे, इल्लिगल एक्सपेंडिचर आहे, अनलॉफुल एक्सपेंडिचर आहे. त्याच पद्धतीने पेनल्टी फॉर इन्फ्रॅक्शन ऑफ लॉ. तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं आणि तुम्हाला जर दंड बसला तर तो तुम्हाला अलाउड केला जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलं आणि त्या इल्लिगल कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशनने पेनल्टी लावली तर ती पेनल्टी तुमचा बिझनेस एक्सपेंडिचर मानला जाणार नाही, कारण तो इन्फ्रॅक्शन ऑफ लॉचा खर्च आहे. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. आता हे मी तुम्हाला का सांगितलं ते तुम्हाला नंतर कळेल. त्याच्या आधी अजून एक पॉईंट तुम्हाला दाखवून देतो. सेक्शन 37 आपण बघून घेतला. ठीक आहे. एक सेकंद. एक सेक्शन आहे 40A नावाचं ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन्कम टॅक्स पेड
आउटसाइड इंडिया, ठीक आहे, जो आउटसाइड इंडिया पे केला जाईल तो 48 नावाचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये टी डी एस तुम्हाला अलाउड केला जाईल, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर इन्कम टॅक्स पे करण्यासाठी काही इंटरेस्ट वगैरे घेतले दिलेला असेल तर ते अलाउड होणार नाही. त्याच पद्धतीने जे इन्कम टॅक्स आहे, टी डी एस आहे, टी सी एस आहे, तो पण तुम्हाला अलाउड होणार नाही, कारण तो पर्सनल नेचरचा खर्च मानला जातो, ठीक आहे. एवढं पुरेसं आहे. पुढे जाऊ आपण आता. चेक, ठीक आहे. पहिला पॉईंट आहे आता स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर एकदा बघून घ्या तुम्ही. प्रॉफिट एज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲड, काय काय ॲड होईल चेक करा. एक्सपेंडिचर डेबिटेड टू पी अँड एल बट डिसअलाउड, ठीक आहे, बट डिसअलाउड असे एक्सपेंडिचर जे पी अँड एलला डेबिट झालेलं आहे परंतु ते काय असतील, डिसअलाउड असतील, ठीक आहे. लेस इन्कम्स, लेस इन्कम्स क्रेडिटेड टू पी अँड एल बट नॉट टॅक्सेबल अंडर द हेड पी जी बी पी, असे इन्कम जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही क्रेडिट करून ठेवलेले आहे परंतु ते पी जी बी पी, प्रॉफिट अँड गेन्स ऑन बिझनेस प्रोफेशन, या हेडखाली टॅक्सेबल होत नाही. का होत नाही, कारण ते टॅक्सेबल होतात अंडर अदर हेड्स ऑफ इन्कम, ठीक आहे, ते अदर हेड्स ऑफ इन्कममध्ये टॅक्सेबल होतात, ठीक आहे. आता जे एक्सपेंडिचर डिसअलाउड आहे, जे एक्सपेंडिचर डिसअलाउड होतात ते आपल्याला काय करायचे, ॲड करायचे आहेत प्रॉफिटमध्ये. चेक करा मग. सॅलरी पॉईंट नंबर 4 मध्ये चेक करा. सॅलरी इन्क्लूड्स ₹10,500 फॉर डोमेस्टिक पर्पज. आत्ताच इतक्यात आपण बघितलं की जे पर्सनल नेचरचे खर्च आहे सेक्शन 37 जे तुम्हाला मागाशी मी दाखवलं, जे सेक्शन 37 तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये सांगितले एक्सपेंडिचर शुड नॉट बी ऑफ पर्सनल नेचर. जर पर्सनल नेचरचा असेल तर काय होईल, तो डिसअलाउड होईल, डिसअलाउड होईल. म्हणून जी सॅलरी आहे 10,500 डोमेस्टिक पर्पजसाठी, हाऊसहोल्ड पर्पजसाठी, पर्सनल पर्पजसाठी ती काय होईल, डिसअलाउड होईल. ॲड बॅक एक्सपेंडिचर डेबिटेड टू पी अँड एल बट डिसअलाउड सॅलरी पर्सनल एक्सपेंडिचर नॉट रिलेटेड टू बिझनेस अंडर सेक्शन 37. हे ब्रॅकेटमध्ये तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिले, एक्झाममध्ये तुम्हाला लिहायचं नाही आहे. 10,500 सॅलरी पर्सनल नेचर एक्सपेंडिचर. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन लोन पॉईंट नंबर 1, बँक लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज. तुम्ही बिझनेससाठी लोन घेतलं आणि त्या लोनवरती इंटरेस्ट पे करताय, हा बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे. नो ट्रीटमेंट, नो ट्रीटमेंट, ठीक आहे, काही करायचं नाही आहे, पुढं चालायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला बिझनेससाठी ॲडव्हर्टाइजमेंट पण करावं लागेल. आता ॲडव्हर्टाइजमेंट करणं तर काही चुकीचं नाही, अलाउड आहे, परंतु 3 नंबरच्या पॉईंटमध्ये काहीतरी सांगितलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड 3,500 ॲज एक्सपेन्सेस फॉर सेलिंग हाऊस होल्ड पर्पज. तुम्ही तुमचे घरगुती वस्तू विकण्यासाठी, वैयक्तिक वस्तू विकण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट केली, त्याला बिझनेस एक्सपेंडिचर म्हणता येणार नाही. पर्सनल एक्सपेंडिचर इज डिसअलाउड, नॉट अलाउड ॲज पर सेक्शन 37. ₹3,000 ॲड होतील. ॲड एक्सपेंडिचर डेबिटेड टू पी अँड एल बट डिसअलाउड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर सेलिंग हाऊसहोल्ड पर्पज नॉट बिझनेस एक्सपेंडिचर ₹3,500. बघा तुम्ही एक एक आयटम आपण चेक करतोय, जो बिझनेसशी रिलेटेड असेल तर तो ॲज इट इज ठेवायचा, नाही तर काही करायचं नाही. आर डी डी, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. कुठल्याही प्रकारचा रिझर्व, कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन इन्कम टॅक्समध्ये अलाउड होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ₹6,000 ॲड बॅक. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स प्रोव्हिजन रिझर्व डिसअलाउड ॲज पर इन्कम टॅक्स ₹6,000. लक्षात घ्या, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स डिसअलाउड होतील, बॅड डेब्ट्स अलाउड असतील. ही गोष्ट फरक लक्षात घ्या. बॅड डेब्ट जर दिलेला असेल डेबिटला, त्याला हात लावायचा नाही, पण जर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स दिलेला असेल तर ते अलाउड होत नाही. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स फक्त बँकिंग कंपनी आणि NBFCला अलाउड केले जातात, तो आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे, ठीक आहे. फायर इन्शुरन्स,
तुम्हाला बिझनेस चालवायचा तर तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचा, तुमच्या मटेरियलचा, तुमच्या गोडाऊनमधल्या स्टॉकचा इन्शुरन्स करून ठेवावा लागेल. काही प्रॉब्लेम नाही आहे. बिझनेस एक्सपेंडिचर आहे. नो ट्रीटमेंट. वेल्थ टॅक्स, आता वेल्थ टॅक्स जो आहे 2015मध्ये ॲबॉलिश झालेला आहे, रिमूव्ह करून टाकण्यात आलं आहे, पण तरी यांनी प्रॉब्लेममध्ये दिलं आहे. इन्कम टॅक्स इंटरेस्ट, टी डी एस, वेल टॅक्स हे पर्सनल एक्सपेंडिचर आहे. पर्सनल नेचरचा एक्सपेन्सेस आहे, बिझनेसचा काही संबंध नाही आहे, म्हणून ते काय होतील, ॲड बॅक ₹25,000. वेल्थ टॅक्स, पर्सनल एक्सपेंडिचर नॉट रिलेटेड टू बिझनेस ₹25,000. ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेसचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला बिझनेस करायचा तर तुम्हाला जनरल एक्सपेन्सेस लागतील, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस लागतीलच. नो ट्रीटमेंट, काहीच करायचं नाही आहे. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, आत्ताच बोललो, इन्कम टॅक्स, टी डी एस, वेल टॅक्स हे काय केले जातील, पर्सनल नेचरचे एक्सपेन्सेस म्हणून ॲड बॅक केले जातील. ॲड बॅक केले जातील. ₹6,000. ₹6,000. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन डिसअलाउड ॲज पर इन्कम टॅक्स 6,000. नेक्स्ट, डेप्रिसिएशन अलाउड असतं. हे डेप्रिसिएशन कोणतं आहे, ॲज पर अकाउंट्स. आणि इथं बघा, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स किती आहे, 56,250. अकाउंटचं डेप्रिसिएशन ॲड होईल आणि इन्कम टॅक्सचं मायनस होईल. डेप्रिसिएशन ॲज पर अकाउंट्स, ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 40,000 आणि लेस डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स 56,250. याचं हेडिंग काय बघा, लेस एक्सपेंडिचर अलाउड बट नॉट डेबिटेड टू पी अँड एल. ठीक आहे, एक्सपेंडिचर, असे एक्सपेंडिचर जे डेबिटला रेकॉर्ड करायला पाहिजे होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, परंतु रेकॉर्ड केलेलं नाही आहे, ते अलाउड आहे. ते अलाउड आहे इन्कम टॅक्सच्या नियमानुसार, म्हणून आपण काय करतोय, ते लेस करतोय. ठीक आहे, लेस करतोय. एक लक्षात घ्या, ही हेडिंग, ही जी हेडिंग आहे ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. हे इन्कम क्रेडिट झालेले होते जे पी जी बी पी हेडमध्ये टॅक्सेबलच होत नाही आहे, म्हणून ते मायनस करतोय आपण. ठीक आहे, आणि हे एक्सपेंडिचर अलाउड आहे म्हणून ते मायनस करतोय, पण डेबिटला लिहिलेले नव्हते. ठीक आहे, थोडक्यात मला हे सांगायचं आहे, अकाउंट्समधलं जे डेप्रिसिएशन आहे 40,000 ते ॲड होईल आणि जे इन्कम टॅक्समधलं डेप्रिसिएशन आहे ते काय होईल, मायनस होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढं चला, डेबिट साईड आपण कंप्लीट केली. डेबिट साईडला फक्त हे 3 जे आयटम होते, आर डी डी, वेल टॅक्स आणि इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, हे ॲड झाले. आणि काही पर्सनल नेचरचे एक्सपेंडिचर होते जे सॅलरी आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये होते, ते पण आपण ॲड बॅक केले, कारण पर्सनल एक्सपेंडिचर नॉट अलाउड ॲज पर इन्कम टॅक्स, दे शुड बी डिसअलाउड, दे शुड बी ॲडेड बॅक टू द नेट प्रॉफिट. ठीक आहे, आता असे इन्कम आहे क्रेडिटला, ही तुमची क्रेडिट साईड आहे. असे इन्कम आहे का जे क्रेडिटला तुम्ही रेकॉर्ड केले, परंतु ते पी जी बी पी हेडमध्ये टॅक्सेबलच होत नाही आहे. चेक करा, ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिटचा भाग आहे, त्याला काही अडचण नाही आहे. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट आणि गिफ्ट फ्रॉम मदर, हे दोन्हीही जे इन्कम आहे ते इन्कम, जे 5 हेड ऑफ इन्कम आहे तुमचे, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, बिझनेस इन्कम, आणि शेवटचा हेड असतो तुमचा इन्कमचा, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे इन्कम वरच्या 4ही हेडमध्ये जात नाही, ते कुठं जातं, इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये, उरलेले आयटम. उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन सेविंग डिपॉझिट, गिफ्ट, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम शेअर्स, हे जे आयटम आहे असे ते अदर सोर्सेसमध्ये रेकॉर्ड केले जातात. अदर सोर्स ऑफ हेडचे ते आयटम आहे, म्हणून ते काय करावं लागतील, मायनस करावं लागतील. लेस items, incomes credited to P&L but not taxable under the head PGBP means they are taxable under other heads. कोणता अदर हेड, अदर सोर्सेस. पहिला आयटम कोणता रेकॉर्ड करायचा आहे, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, ब्रॅकेटमध्ये बघा काय म्हटले, टॅक्सेबल अंडर अदर सोर्सेस. हे इन्कम कोणत्या हेडमध्ये अदर सोर्सेसचा आयटम आहे, तो तिकडं रेकॉर्ड केला जाईल, त्याचा पी जी बी पीमध्ये काही संबंध नाही. गिफ्ट फ्रॉम मदर, तुमच्या आईने तुम्हाला काय दिलं, गिफ्ट दिलं आहे,
टॅक्सेबल अंडर अदर सोर्सेस. ठीक आहे, हे ब्रॅकेटमधलं तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही. 6,000, 60,000, 63,000 मायनस होईल ना, लक्षात घ्या. इथे हेडिंग बघा काय, लेस. ठीक आहे. नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 174,750. ॲड एक्सपेंडिचर डेबिटेड टू P&L बट डिसअलाउड 1 2 3 4 5 6. 10,500 plus 3,500 plus 6,000 plus 25,000 plus 6,000 plus 40,000 टोटल आली 90,000. ही प्लस मधली आहे. लेस इन्कम क्रेडिटेड टू P&L but not taxable under the head PGBP interest gift 6,000 60,000 less 66,000. ठीक आहे. लेस एक्सपेंडिचर अलाउड बट नॉट डेबिटेड टू P&L. त्याच्यामध्ये एकच आयटम आहे, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स 56,250. 1,74,750 प्लस 91,000 मायनस 66,000 मायनस 56,250. तुमचं फायनल आन्सर आलेला आहे इन्कम फ्रॉम बिझनेस 1,43,500. 7 मार्क्स. क्लिअर आहे. आता यामध्ये एक प्रो टिप मी तुम्हाला सांगतो. नेट प्रॉफिट तुम्ही लिहिला. आता याच्यामध्ये जे ॲड करायचं आणि लेस करायचं आहे, जे डिसअलाउड एक्सपेन्सेस असतील ते ॲड होतील आणि जे अदर हेडमधले इन्कम असतील ते मायनस होतील. आता हे जे तुम्हाला टायटल द्यायचं आहे इथं, हे टायटल देता ना तुम्ही, की एक्सपेंडिचर डेबिटेड बट डिसअलाउड आणि इन्कम क्रेडिटेड बट टॅक्सेबल अंडर अदर हेड. हे जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही फक्त काय करा, ॲड करा आणि खाली लेस करा आणि 1 2 3 4 1 2. हे हेडिंग तुमच्या लक्षात राहत नसेल तर. लक्षात राहिलं, एक्झाममध्ये लिहिलं, वेल अँड गुड. पण नसेल लक्षात राहत तर याच्यामुळे कन्फ्युजन होऊ नका. प्रॉफिट लिहायचा, त्यामध्ये डेबिट साईड चेक करायची 1 बाय 1. एखादा बिझनेसची एक्सपेंडिचर रिलेटेड नसेल तो ॲड करायचा. क्रेडिटला बघायचं, क्रेडिटला जर एखादा अदर सोर्सेसचा इन्कम असेल तो मायनस करायचा. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची रिझर्व्ह, कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन अलाउड होत नाही. इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, TDS, इंटरेस्ट ऑन इन्कम टॅक्स, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स हे पर्सनल एक्सपेंडिचर आहे, डिसअलाउड. अकाउंट्सचं जे डेप्रिसिएशन आहे ते प्लस होईल, इन्कम टॅक्सचं डेप्रिसिएशन मायनस होईल. अदर सोर्सेसचे आयटम क्रेडिटला असतील तर ते मायनस होतील. ठीक आहे. एवढा हा इझी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. थँक्यू. तर तुम्हाला PGBPचा प्रॉब्लेम एक्झाममध्ये सॉल्व करता येईल अशी माझी एक्सपेक्टेशन आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंटला तुम्हाला ॲडिशनल काही अजून नॉलेज पाहिजे असेल, लेक्चर पाहिजे असेल ते पण त्याच्यामध्ये रेकॉर्ड करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.